हरिओम. प्रवचन क्रमांक 34, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 166 ते 171. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 24. मीच जर कर्म केले नाही तर हे लोक उद्ध्वस्त होऊन वर्णसंकरतेला मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्रजेचा ऱ्हास होईल. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 166. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. ओवी क्रमांक 167. इही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आघवी नासिली होईल. नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाल्यावर जर आम्ही आत्मानंदात राहू लागलो तर सर्वसामान्य जन हा भवसागर पार कसा करेल? त्यांनी आदर्शासाठी कोणाकडे पाहावे? या लोकी सामान्य जन आमचा आदर्श राखून व्यवहार करतात. आता आम्हीच जर आत्मस्थित झालो तर या सर्वसामान्य जनांचे आचरण बिघडेल. येथे आम्ही याचा अर्थ आत्मज्ञानी, साक्षात्कारी, दार्शनिक असा घ्यावा. आत्मज्ञानी जर त्यांच्या आत्मानंदात स्थित होऊन राहू लागले तर अज्ञानींना आत्मज्ञानी कोण करणार? त्यांना मानवी देहाचा एकमेव उद्देश जो मुक्ती याचे ज्ञान कोण देणार? असे सर्वच अज्ञानी राहतील. ते सर्व स्वतःच्या मर्जीने भौतिक उपभोग घेण्यापलीकडे आणखी काहीही करणार नाहीत आणि जन्मोजन्मी भौतिकात ऋतून जन्म मरण असे अव्याहत फेरे घेत राहतील. ब्रह्मांडामध्ये मुक्त होणे बंद होईल आणि मानवी देहांची संख्या अमर्याद वाढत जाईल. एक दिवस ही पृथ्वी ते सहन करू शकणार नाही. येथे प्रलय होईल. परमात्म्याच्या अंशात्म्याने विश्वयात्रा करून 84 लक्ष जीवांच्या उत्क्रांतीमधून आत्मपरब्रह्मासाठी सृष्टीलीला साक्षीत्वाने अवलोकन करणे बंद होईल. सृष्टी निर्माण होण्याच्या मूलभूत उद्देशालाच सुरुंग लागेल. वैश्विक व्यवहार गोठेल. विद्याभ्यास झाल्यावर जर कोणीही मास्तरांची नोकरी करेनासे झाले तर शिक्षण देणे थांबेल. येथे जेव्हा ब्रिटिश आपल्यावर सत्ता गाजवत होते तेव्हा आपले भारतीय उच्च शिक्षित होऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता देशकार्य म्हणून शिक्षक होत असत आणि देशप्रेमी, देशाभिमानी विद्यार्थी तयार करत असत. माझ्या लहानपणापर्यंत असे निस्पृह शिक्षक होते. यावर उपाय पुढील ओवीमध्ये सांगतात. ओवी क्रमांक 168. म्हणूनी समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते तेणे सविशेषे कर्माते त्यजावे ना. म्हणून या लोकी आदर्श असलेला जो आत्मज्ञानी आहे त्याने तर विशेष करून कर्मत्याग करू नये. येथे आत्मज्ञानाचा विषय आहे त्यामुळे जे आत्मज्ञानी, साक्षात्कारी, दार्शनिक आहेत त्यांनी संसारी राहून आत्मज्ञान प्रदान करावे. त्यांनी मुक्त होऊ नये. सायुज्यमुक्त राहून आत्मज्ञानाच्या प्रसाराचे प्रभू कार्य करावे. असे कार्य निस्पृह राहून करावे. तसेच असे आत्मज्ञान ग्रहण करणाऱ्यांनी याची दखल घेऊन गुरुपौर्णिमेला सद्गुरूंना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. तरच आत्मज्ञानी असे कार्य करायला उद्युक्त होतील. कारण जीवित राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा कोणालाही चुकत नाही. आज आपण पाहत आहोत की अध्यात्मज्ञान घ्यायला बहुतांशी जनता टाळाटाळ करत असते. असे झाले तर येथे वर निरूपण केल्याप्रमाणे अराजक माजेल. जनता दिवसेंदिवस अतिभोगवादी होत आहे. म्हणून सत्ताधीशांनी याचा सखोल विचार करावा. फक्त ज्ञानियांना देशव्यापी पदव्या देऊन सत्कार करून भागणार नाही. त्यासाठी अध्यात्म हा विषय सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये यामधून सक्तीचा करावा. अगोदरच उशीर झाला आहे.
वेळीच धोरण आखून अंमलबजावणी करावी. याचा आणखी एक महाभयावह परिणाम लक्षात घ्यावा. मुळातच वैष्णव धर्माचे हिंदू, जैन, बौद्ध, शीख असे 4 धर्म निर्माण झाले आहेत. आता सध्या यात अनेक संप्रदाय, जात, पंचायती, पंथ, जथे, जाती तयार होऊ लागले आहेत. आजच एका आडनावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे निरनिराळे पंथ तयार झाले आहेत. यामुळे सामान्य जनतेला महाउद्रेक सहन करावा लागत आहे. एकसंध समाजाची अशी शकले होणे परवडणारे नाही. सरकारने वेळीच यामधून बोध घ्यावा. गीता श्लोक क्रमांक 25. भारत अज्ञानी लोक आसक्त राहून ज्याप्रमाणे कर्म करतात त्याचप्रमाणे ज्ञानींनीही अनासक्त राहून लोकसंग्रह करण्यासाठी कर्म करावे. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 169. देखई फळाची या आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. ओवी क्रमांक 170. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणवनिया. फळाच्या आशेने जसा आसक्त जिद्दीने कर्म करतो त्याच जिद्दीने अनासक्ताने कर्म केले पाहिजे. म्हणून अर्जुना, प्रत्येक भावी पिढीसाठी सर्वसामान्य जनांची ही आचरणाची रीत सर्व प्रकारे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. काहीतरी मिळणार असल्यावर त्यासाठी झटून सर्वस्व झोकून देऊन, बुद्धी वापरून, पूर्ण कौशल्य वापरून, प्रसंगी अपमान सहन करून काम, कर्म, क्रिया, कार्य, हालचाल केली जाते. ज्ञानियांनी माणसाची ही आसक्ती, हाव, लोभ लक्षात घेऊन प्रभुकार्य म्हणून स्वस्वरूप प्राप्त झाल्यावर संसारात, कुटुंबात, समाजात राहावे आणि स्वतःला काहीही नको असले, किंचितही मोबदल्याची अपेक्षा नसली, जराही मिळवायचा लोभ नसला, तरीही सर्वस्व झोकून देऊन, बुद्धी वापरून, पूर्ण कौशल्य वापरून, प्रसंगी अपमान सहन करून काम, कर्म, क्रिया, कार्य, हालचाल करावी. असे करताना कुटील, मूर्ख, असमंजस लोकांकडून अशांच्यावर टोमणे मारले जातात, कुत्सित बोलले जाते, टर उडवली जाते. तरीही अशा गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करून आपले प्रभुकार्य करत असावे. कारण यामधून एखाद दुसरा जरी प्रेरणा घेऊन आपल्याप्रमाणे प्रभुकार्य करू लागला तरी आपली मेहनत सार्थ झाली, सत्कारणी लागली अशी भावना ठेवावी. परंतु असे करताना भगवंत श्रींनी एक इशारा दिला आहे. तो फार महत्त्वाचा आहे. माऊलींनी त्याचे निरूपण पुढील ओवीत केले आहे. ओवी क्रमांक 171. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकांप्रती. ज्ञानियांनी जनरीतीप्रमाणे सर्वांना सन्मार्गाला लावावे. यासाठी ज्ञानियांनी स्वतः रीतिबाह्य वर्तन करू नये. ज्ञानियांनी अशा प्रकारे प्रभुकार्य करताना विशेष करून 2 प्रकारे काळजी घ्यावी. हे सांगण्यासाठी तेवढ्यासाठी येथे माऊलींनी अलौकिक असा शब्दप्रयोग केला आहे. अर्थातच यामध्ये लौकिक असा शब्द ओघानेच समाविष्ट आहे हे जाणावे. 1. भगवंत श्रींकडून या विश्वाची व्यवस्था अगोदरच लावलेली आहे. त्यासाठी वेद सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे जनरीत अगोदरच प्रचलित आहे. त्यात स्वतःच्या बुद्धीने बदल करू नये. जी जनरीत प्रचलित आहे त्यासाठी स्वतःच्या आचरणाने प्रोत्साहन द्यावे. तथापि वेदांमध्येही काही दोष आहेत. त्यावर भगवंत श्रींनी गीतेमध्ये उपदेश केला आहे. तो लक्षात घेऊन त्यापासून जनतेला स्वतःच्या आचरणामधून अनुत्साहित करावे. याचे निरूपण त्या अध्यायामध्ये केले जाईल. 2. मोबदल्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी माणसाला इतकी तीव्र आसक्ती आहे
ते मिळवायची हाव इतक्या टोकाला आहे की त्यासाठी प्रसंगी तो अयोगिक अनात्माचरण करतो. यासाठी असा अप्रामाणिक आचरण करतो. लोकांना कसे फसवता येईल यासाठी तो त्याची बुद्धी, कौशल्य, मेहनत वापरतो. प्रसंगी बेकायदेशीरपणे वागतो. काहीजण लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेण्यासाठी दाढी मिशा केस वाढवतात, कफनी परिधान करतात, छाप पाडण्यासाठी भाडोत्री नेमून स्वतःची प्रसिद्धी करतात आणि अध्यात्माचे दुकान थाटतात. थोडेफार संस्कृत येत असते, हे यांचे भांडवल असते. अशांना अध्यात्मामधील एखादी गोष्ट सखोल विचारली की यांचे पितळ उघडे पडते. असे भोंदू, ढोंगी सोंगी स्वस्वरूप प्राप्त झालेल्यांशी जवळीक साधतात. यास्तव प्रभू कार्य करताना समाजामधील अशा भोंदू, ढोंगी सोंगी लबाडांना आपल्याकडून चुकूनही प्रोत्साहन दिले जात नाही ना, याची सतत दक्षता घ्यावी. हरिओम.